श्रीगणेशाय नमः। सचेति सिन्धुरोवद्नो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणीरिवतमसारासन्नास्त्रिविधानां या कुन्देन्दुतुषारहारधौरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भवति। निःशेषदाढ्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ साईनाथ महाराज की जय। आपण साई सच्चरित या ग्रंथाचं चिंतन करतो। हेमाडपंत विरचित साई सच्चरित अध्याय आपला 39वा चाललेला आहे आणि 39व्या अध्यायातली ओवी क्रमांक 90 काय सांगितलंय? विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझं विण रघुनाथा ओखटे सर्व काही। विषयजनित सुखे सौख्य होणार नाही म्हणजे विषयापासून सुख मिळतं, पण त्या विषयापासून मिळणाऱ्या सुखाने आपल्या मनाला तात्पुरतं समाधान मिळतं, कायमचं समाधान मिळत नाही। पण त्या विषयाच्या मागे लागलं की दुःख आपल्या पदरी पडतं। बघा कसं आहे, शब्द विषया भुले हरिण अंती वेची आपुला प्राण। शब्द हा स्पर्श आहे बघा, शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय आहेत। एकेका विषयासाठी एकेकाला प्राण द्यावा लागला किंवा त्याचं स्वातंत्र्य हरण झालंय। कोण आहेत ते? शब्द विषया भुले हरिण शब्दाला भुलतो, म्हणजे हरणाला पकडायचं असेल तर उत्तम प्रकारचं संगीत लावलं जातं। हरिण त्या संगीताला भुलून त्याच्याजवळ येतो आणि त्या शिकाऱ्याने टाकलेल्या जाळ्यामध्ये तो अडकतो। शब्द विषया भुले हरिण अंती वेची आपुला प्राण। स्पर्श विषया सेवी वारण साहे आकर्षण अंकुशे। हत्ती आहे, त्याला ते हत्तीणीचं एखादं चित्र समोर उभं करतात, वाटेमध्ये खड्डा केलेला असतो, त्या खड्ड्यावरती गवत टाकलेलं असतं, हरिणीचं चित्र असतं। त्या स्पर्शाच्या लोभाने तो हत्ती येतो, त्या हत्तीने समजून येतो ते आहे चित्र आणि तो त्या खड्ड्यामध्ये सापडतो। मग त्याला काढतात आणि त्या हत्तीला प्रेमाने स्पर्श करून त्याला आपलंसं करतात आणि त्या हत्तीला लाकडं ओढण्याचं काम त्या हत्तीकडनं करून घेतात। वरती अंकुशाचा मार असं म्हणतात। म्हणजे केवळ स्पर्श विषयाला भुलल्यामुळे हत्ती आपलं स्वातंत्र्य गमावून बसतो। स्पर्श विषया सेवी वारण साहे आकर्षण अंकुशे। रूप विषया भुले पतंग। रूपावरती भुलतो कोण? पतंग म्हणजे कीटक। आपल्याला एखादा लाईट लावलेला असतो, त्याच्यावरती किडे येतात, त्या पतंगावर म्हणजे त्याला आपण पतंग म्हणतो, ते किडे आहेत त्यांना, आणि त्याने त्या अग्नीवरती झेप घेतली या दिव्यावरती की त्याचा चटका बसून ते मरण पावतात। म्हणून काय म्हटले की रूप विषया भुले पतंग जाळुनी निमे आपुले अंग। त्याला स्पर्श केल्याबरोबर ते कडक असतो बल्ब, त्याला स्पर्श केल्यावर तो मरून जातो। मीन भोगी रस विषय भोग। मीन म्हणजे मासा। त्या माशाला पकडण्यासाठी काय करतात?
की मासे पकडणारे माणसं असा हुक असतो, त्या हुकाला एखादा कणकेचा गोळा म्हणा किंवा काय त्या माशाला आवडणारा पदार्थ लावतात. मासा तो पदार्थ खाण्याच्या उद्देशाने येतो आणि त्या हुकामध्ये त्याचं आतला भाग, मुखातला भाग अडकतो आणि मासा त्या तावडीत सापडतो, जाळ्यात सापडतो. म्हणून काय म्हटलं की मीन भोगी रसविषय भोग. रसविषयाच्या लागल्यामुळे, नादाला लागल्यामुळे मासा आपलं स्वातंत्र्य गमावून बसतो. मुके सवेग प्राणास, त्याचा प्राणही जातो. गंधा लागे होऊन गुंग, कमल कोशी पडे भृंग. एक एका पायी इतका प्रसंग, पाताचा संग भयंकर. गंध म्हणजे सुगंध. कमळामध्ये मकरंद असतो, त्याचा सुगंध घेण्यासाठी तो भुंग आतमध्ये गेलेला आहे. तेवढ्या रात्र झाली, ते कमळाच्या पाकळ्या मिटल्या गेल्या आहेत. एरवी लाकडं पोखरणारा भुंगा तो कमळाच्या पाकळ्या छेदू शकत नाही, म्हणजे त्याच्या मोहात पडलाय, कसल्या गंधाच्या मोहात. त्यामुळे त्या पाकळ्या न छेदता सकाळी कमळ कधी उगवेल याची वाट पाहत बसतो आणि कमळ उगवलं की तो निघून जातो. म्हणजे अडकून बसलाय कोण? भुंगा. कशाच्या मध्ये अडकलाय? त्या गंधाच्या निमित्ताने आपलं स्वातंत्र्य गमावून बसला. मग असा एकेका विषयाने इतका जर नुकसान होत असेल तर माणूस तर हे सगळे 5ही विषय उपभोगतो. त्या माणसाला शब्दाचं आकर्षण आहे, म्हणून आपण त्या लहान मुलांच्या यांच्या प्रेमामध्ये गोड शब्दांमध्ये अडकतो आणि प्रपंचामध्ये अडकून जातो. मग शब्द आहेत, ताता, काका, मामा, बाबा, या शब्दामध्ये आपण अडकतो आणि प्रपंचामध्ये अडकून बसतो. त्या शब्दाचे ओढीने, त्या प्रेमाने आपण अडकून बसतो. स्पर्शविषय आहे, आपल्याला त्यांचा स्पर्श आवडतो, लहान मुलांचा, नातवंडाचा याचा. त्या स्पर्शाच्या ओढीने आपण अडकून बसतोय. रूपविषय आहे, सरळ चाललेला मनुष्य रूपाच्या नादी लागला तर पाय घसरण्याची भीती असते त्याची. मग रूपविषय आहे. आणि रसविषय आहे. एखाद्या माणसाला डायबिटीज झाला असेल, त्याला सांगितलं असं साखर खाऊ नको, पण त्या रसाचा म्हणजे त्या साखरेची गोडी एवढी असते की त्याला कोणी बघत नाही म्हणलं तर तो खातो आणि डायबिटीस वाढतं. म्हणजे रसविषयाने सुद्धा माणसाला नुकसान होतं. गंधविषय आहे. सुगंध म्हणजे स्प्रे मारायचा, पण किती जास्ती मारला तर ते नुकसानकारक आहे. म्हणजे एकेका विषयामध्ये हे प्राणी त्यांचं स्वातंत्र्य गमावून बसले आणि आम्ही तर हे सगळे 5ही विषय उपभोगतोच. ही तो स्थावर जलचर पंखी वय यांची दुःखस्थिती देखोली की ज्ञाते मानवी विश्वोन्मुखी अज्ञान आणखी ते काय. आता आपण असं समजू की हे जे उदाहरणं दिली आपल्याला, कशा कशाची उदाहरणं दिली आहे. हरणाचं उदाहरण दिलं आहे, हत्तीचं उदाहरण दिलं आहे, कीटकाचं उदाहरण दिलं आहे, माशाचं उदाहरण दिलेलं आहे, भुंग्याचं उदाहरण दिलेलं आहे. हे तर समजा आपण समजू की हे प्राणी आहेत आणि अज्ञान जीव आहेत. पण ज्ञानी माणसं सुद्धा जेव्हा या विषयाच्या मागे लागतात त्यावेळेला काय म्हणायचं? अज्ञान नाशे विषय विमुख, अज्ञान नाशे विषय विमुख होता होईल जे उन्मनी हरिक जीवज्ञान स्वरूपोन्मुख अत्यंत सुखला दिलं. मग ह्या विषयाकडे ज्यावेळेला मनुष्य पाठ फिरवतो किंवा विषयाचं जे दृष्टिकोन आहे तो बदलतो आणि मग विषय आहे ना, मग संत त्याला सांगतात की बाबा तुला शब्दाचंच फार आकर्षण आहे ना, शब्दाचा मोह तुला पडतो ना, मग पडू देत ना, तो काही वाईट नाही. पण तो कुठल्या शब्दाचा पडू देत? भगवंताच्या नामस्मरणाचा मोह पडू देत. ते शब्दच आहे. श्रीराम जय जय राम, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. ओम साईनाथ. मग
ह्या भगवंताच्या नावाचा तुला शब्दाचीच आवड आहे, तर ह्या शब्दाची गोडी लागू दे, भजनाची गोडी लागू दे. हां, तुझं मन रमतंय ना, त्या भजनात रंगू देत ना. मन हो राम रंगी रंगले. मग तुला शब्दाचीच गोडी आहे, तर तो शब्द हा विषय परमार्थाला अनुकूल कसा होईल? तर तो शब्द हा विषय ज्या वेळेला तुझ्या मनामध्ये त्या भगवंताच्या नामस्मरणाची गोडी निर्माण होईल, त्यावेळेला तो शब्दच तुला उद्धरून देईल. स्पर्शविषय आहे, हे स्पर्शविषय प्रपंचातले आहेत, आणि हा स्पर्शविषय कुठला? सद्गुरूच्या चरणाचा स्पर्श आहे. त्या स्पर्शातला आनंद आहे, तो तुम्हाला उद्धरून देईल सद्गुरूला शरण गेलात तर. म्हणजे स्पर्शविषय नरकाकडे नेणारा पण आहे, आणि स्पर्शविषय हा उद्धारगतीला सुद्धा नेणार आहे. म्हणजे त्याचं डायरेक्शन बदलायला पाहिजे. म्हणून तो स्पर्शविषय असो, रूपविषय असो. संत म्हणतात तुला डोळ्याचा विषय रूप पाहणं असू दे ना म्हणाले. ते बाकीचं सौंदर्य पाहण्यापेक्षा हे परमात्म्याचं अविनाशी सौंदर्य पहा. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे. रसविषय आहे. भगवंताचा प्रसाद घेतलात, भगवंताचं तीर्थ घेतलं, तर त्याचा तुम्हाला आनंद होईल. म्हणून असं म्हटलं की गंध घ्यायचा आहे, सुगंध घ्यायचा आहे, तर तो भगवंताच्या पायावर वाहिलेली फुलं, त्याचा गंध घ्यावा. म्हणजे विषयाचं जर डायरेक्शन बदललं तर विषय तो त्यांचा झाला नारायण. तो विषयच तुमच्या उद्धाराला कारणीभूत ठरेल. एरवी तो दुःखाला कारणीभूत ठरणार आहे. अज्ञानावस्थेमध्ये तो दुःखाला कारणीभूत ठरतो, आणि ज्ञानावस्थेमध्ये तो उद्धारगतीला कारणीभूत ठरतो. अज्ञाननाशे विषय विमुख होता होईल उन्मन्यारिका. जीव ज्ञान स्वरूपोन्मुख आत्यंतिक सुख लादेल. चित्ते करा गुरु श्री चित्ते करा हरी गुरु चिंतना. श्रवणे करा चरित श्रवणा. मने करा ध्यानानुसंधान. नामस्मरण जिवेने. चित्ताने आपल्या गुरुचं चिंतन करावं, कानाने सद्गुरूची कथा श्रवण करावी, मनाने भगवंताचं आपल्या गुरुचं ध्यान करावं, जिव्हेने नामस्मरण करावं, चरणाने चरणचालीने आपल्याला गुरुगावाला जायचं आहे. चरणी हरी गुरु ग्राम गमनाम. देवळात जायचं आहे, गुरुच्या दरबारात जायचं आहे. घ्राणे तन निर्माल्य घ्राणना. आणि नाकाने सुगंध घ्यायचा आहे, तो परमात्म्याच्या चरणावर वाहिलेल्या निर्माल्याचा सुगंध घ्यायचा आहे. हस्ती वंदा तयाचे चरण. डोळा घ्या दर्शन तयाचे. हाताने भगवंताला आपल्या गुरुला नमस्कार करावा, आणि जिव्हेने नामस्मरण करावं. चरणे ऐशाया सकल इंद्रिय वृत्ती. तया कारणे लाविता प्रीती. धन्य तया भक्ताची स्थिती. भगवत भक्ती काय तुझी. अशा रीतीने आपली सगळी इंद्रिय भगवंताच्या चरणी लावली तर दुसरी भगवत भक्ती काय? तीच भगवत भक्ती आहे. सारांश समूळ अज्ञान खाणा उरे ते ज्ञान सिद्ध जाणा. ऐसे या श्लोकाचे रुद्गदार्जुन. श्रीकृष्णराया सोसोये आधीच नाना विनय संपन्न. परिसून गोडे निर्गुण. पायी घालून लोटांगण वंदिते. वंदिले चरण दोहते. मग ते श्रद्धानिष्ठपूर्व प्रार्थना करून दौडा करती दौडा मवाज्ञाना. दंडा माझ्या दुराभिमाना. यथार्थ शासना करून गुरूंना प्रार्थना केली की देवा माझा अज्ञान नाहीसा करा, माझा अहंकार नाहीसा करा. दंडा माझ्या दुरभिमाना. यथार्थ शासना करोनी. सात्विकतेची हौस वरीवरी. विकल्प अखंड दाटे अंतरी. अपमान साहेना क्षणभरी. अज्ञानते तरी काय तुझे. देवा मला सात्विकतेची हौस आहे, म्हणजे मी किती सात्विक आहे हे जगाला दाखवण्याची मला हौस आहे. सात्विकतेची हौस वरीवरी. विकल्प अखंड दाटे अंतरी. आणि मनामध्ये मात्र विकल्प आहे. कसा की अरे हे माझं काम होईल का नाही, ते माझं काम. गुरुवर श्रद्धा तर आहे, पण अविश्वास कसा आहे की गुरुने सांगितलं आहे पण काम होईल का नाही, मनामध्ये शंका आहे. विकल्प अखंड दाटे अंतरी. अपमान साहेना क्षणभरी. आपला कोणी अपमान केला तर क्षणभर आपल्याला तो सहन होत नाही. का सहन होत नाही? अज्ञान आहे म्हणून. हा देह म्हणजेच मी. या अज्ञानामुळे कुणी आपल्याला अपमान केलं, कुणी आपल्याला नाही विचारलं तर त्या माणसाला राग येतो.
अपमान साहेना क्षणभरी, अज्ञान ते तरी काय तुझे. याला अज्ञानाशिवाय काय म्हणायचं. पोटी प्रतिष्ठेची उजरी, ध्यानाविर्भाव धावीवरी, काम क्रोध धुमस्यांतरे, अज्ञान ते तरी काय तुझे. मनामध्ये कशाची अपेक्षा आहे. पोटी प्रतिष्ठेची अपेक्षा. मनामध्ये म्हणजे आम्ही सगळं देवाचं करतो, पण लोकांनी मला चांगलं म्हणावं, प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून करायचं. पोटी प्रतिष्ठेची उजरी, ध्यानाविर्भाव दावे वरीवरी. किती मोठं ध्यान लागलंय म्हणायचं आणि हळूच डोळे उघडून इकडे इकडे पाहायचं. ध्यानाविर्भाव दावे वरीवरी, काम क्रोध धुमस्यावे तरी, अज्ञान ते तरी काय तुझे. अंतःकरणामध्ये काम क्रोध असतील, मग याला अज्ञान म्हणायचं, नाही तर दुसरं काय म्हणायचं. तुम्ही सकळ कर्मे नष्ट, बाहेर मरू ब्रह्मनिष्ठ, आचारहीन विचार भ्रष्ट, अज्ञान स्पष्ट काय तुझे. म्हणजे वर्ण कर्माचा त्याग केलाय, पण मनामध्ये कर्माची अपेक्षा आहेच. बाहेरनं ब्रह्मनिष्ठ म्हणतोय आणि आतनं नाना प्रकारचे आचारहीन कर्म करतोय, विचारहीन वागतोय, त्याला अज्ञान म्हणावं, नाही तर काय म्हणावं. बाबा आपण कृपा घन करुनिया, कृपा जलसिंचन करा, हा अज्ञान दावानाला शमन होईन मी धन्य केले. बाबा माझं हे जे अज्ञान आहे ते तुम्ही नाहीसं करा. न लगे मज ज्ञानाची कोठी, निरसा माझे अज्ञान कोटी, ठेवा मधुरी कृपादृष्टी, सुखसंतुष्टी तेची मज. देवा मला ज्ञान नको आहे, माझं अज्ञान फक्त दूर करा. कारण ज्ञान झालं तर ज्ञानाचा मला अहंकार होण्याची शक्यता आहे. गीता भगवंताचे वचन, म्हणून हे प्रत्यक्ष शास्त्र जाण, कालत्रयी याचे प्रमाण कधी अवगणन होताने. हे भगवंताचं वचन आहे. गीतेमध्ये भगवंत सांगितलंय ते त्रिकालाबाधित सत्य आहे. परी अत्यंत विषयासक्त अथवा जो खरा जीवनमुक्त, या दोघांचे न लगे शास्त्रार्थ, मोक्षो प्रित्यर्थ या जन्मा. परी अत्यंत विषयासक्त. कोणाला शास्त्र आहे की शास्त्र कोणाला लागत नाही त्यांनी सांगितलं. मोक्षला शास्त्राची आवश्यकता आहे. म्हणजे ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याला शास्त्राची आवश्यकता आहे. पण जो विषयांत झालेला आहे त्याला किती शास्त्र सांगितलं तरी तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. अत्यंत विषयासक्त किंवा जो खरा जीवनमुक्त, जो खराखोर जीवनमुक्त झालेला आहे त्याला शास्त्राचे नियम लागत नाहीत. मग हे शास्त्र कोणासाठी. मुमुक्षु प्रीत्यर्थ, ज्याला मोक्ष मिळावा अशी इच्छा आहे त्याच्यासाठी हे आहे. जो अजून मुक्कामाला पोहोचलेला नाही त्याच्यासाठी हे आहे. मुमुक्षु प्रीत्यर्थ या जन्मा, विषयापाशी धूढ आकळीला, कधी पावेन मी मुक्तीला, ऐसे वदती या मोक्षोला तारावया ही शास्त्रे. विषयामध्ये गुंतलेला मनुष्य आहे आणि तो म्हणतो मला सद्गुरूला या विषयातनं बाहेर काढा. म्हणजे ज्याला अशी तळमळ लागली की मला यातनं कोण बाहेर काढेल, माझा गुरु मला ह्या सगळ्या मोहपाशातनं बाहेर काढेल, असं त्याला ज्याला तळमळ लागली आहे त्याच्यासाठी शास्त्र आहे. ऐसे वदरिया मोक्षुला तारावयाला ही शास्त्रे, पाहून ऐशानी भक्ताला संता जेव्हा येतो कळवळा, काढून काही निमित्ताला उपदेशावलीला प्रगटिती. मग असं ज्याला आपल्याला मोक्ष प्राप्त व्हावा अशी तळमळ लागलेली आहे त्याला बोध करण्यासाठी सद्गुरू काही ना काही निमित्त करून त्या महत्त्वाच्या गोष्टी त्याला सांगत असतात. देव अथवा गुरु आहे भक्तादी सर्वस्वीर आहे, भक्त कल्याण चिंता वाहे, साकडीस आहे तयाची. देव असो किंवा गुरु असो तो सर्वस्वी भक्ताच्या अधीन झालेला असतो आणि भक्ताची सगळी चिंता त्याला लागलेली असते. आता एक तुझे लहान करतो साईचे वृत्त कथन, कैसी एखाद्या कार्याची उठावण करती नकळत धाविली. असो सान वा ते मोठे खरे कारण कधी न कुठे, कार्य मात्र हळूहळू उठे वाच्यता न कुठे केव्हा. सहजगत्या एखादे काम निघावे करावा उपक्रमा, न मूळ कारण निर्देश ना नावा वरवरी समरो आणि का. बोलेल तो करेल काय, गरजेल तो वरसेल काय, या रूढ म्हणीचा प्रत्यय विनावे ते साई दे. एक म्हण आहे, बोलेल तो करेल काय आणि गरजेल तो वरसेल काय अशी म्हण आहे. बाबासारख्या अवतार मूर्ती परोपकारार्थ जगे अवतरती, होता इच्छित कार्य समाप्ती अंत्य अव्यक्ती समरसते. संत जे अवतार धारण करतात ते ठराविक कार्यासाठी अवतार धारण करतात.
तेवढं कार्य संपलं की त्यांना तर काय देहाचा मोह नसतो, त्यामुळे ते आपला अवतार कधी समाप्त होईल याची वाट पाहत असतात की आता वाद झालं, जे काम मला भगवंतांनी दिलेलं आहे तेवढं मी केलं, आता माझं कार्य संपलं, आता मला ह्या देहाच्या साफळ्यातनं मोकळं व्हायचं आहे असं त्यांना वाटतं. आम्हा नठावे मूळ कारण कोठे आलो कोठे प्रयाण किंवा आम्ही झालो निर्माण काय की प्रयोजन जन्माचे. पण आम्हाला माहीत नाही. काय माहीत नाही? कोहम, मी कोण, मी कुठून आलो आणि मला कुठं जायचं आहे हे आम्हाला माहीत नाही. संतांना माहीत आहे. ते कोण आहेत हे संतांना माहीत आहे. आलो याची कारण अशी असं ते म्हणतात. उद्धराया जन जड जीवा याच्यासाठी ते आलेले आहेत. ते म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी. त्यांना नक्की माहीत आहेत ते कोण आहेत. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठात राहणारे परमात्मा आहे. आलो याची कारण अशी. कुठल्या कारणासाठी आलो आहे? उद्धराया जन जड जीवा, म्हणजे ते कोण आहेत त्यांना माहीत आहेत, कुठून आलेत त्यांना माहीत आहेत, काय कार्यासाठी आलेत ते माहीत आहेत, कार्य संपल्यानंतर पुन्हा आपापल्या ठिकाणी जायचं आहे हे सगळं त्यांना माहिती आहे. आम्हाला माहीत नाही. कोहम, मी कोण आहे, मी कुठून आलो आहे, मी कशासाठी जन्म घेतला आहे आणि माझं कार्य काय आपल्याला माहीत नाही, कारण अज्ञान आहे. आम्हा नठावे मूळ कारण कोठून आलो कोठे प्रयाण किमर्थ आम्ही झालो निर्माण काय की प्रयोजन जन्माचे. देवाने आम्हाला ह्या मनुष्य जन्माला का घातलं, काय त्या परमात्म्याचा हेतू असेल. बरे स्वच्छंदे जन्म कंठला पुढे मृत्यूचा समय आला, सकाळी इंद्रियगण विकाळ झाला तरीही न सुचला सुविचार. बरं जन्माला आलं ठीक आहे, आता सगळी गात्र शीतल झाली, आता तरी ह्या देहाचा मोह सोडायला पाहिजे ना. की आता काय राहिलं आहे त्या गात्रामध्ये. पण तरीसुद्धा ह्या देहाचा मोह माणसाला सुटत नाही, म्हणजे देहासक्ती सुटत नाही. बरे स्वच्छंदे जन्म कंठला पुढे मृत्यू समय आला, सकाळी इंद्रियाकडे विकळ झाला तरीही न सुचला विचार. कलत्र पुत्र बंधू जननी इष्टमित्रादी सकल स्वजनी देहत्यागता पाहू नये तरीही न म्हणे सुविचार. कलत्र पुत्र बंधू जननी म्हणजे आमच्या डोळ्या देखत अनेक माणसं मृत्यूच्या स्वाधीन झालीत, आम्ही पाहिली. आमचे नातेवाईक म्हणजे आमचे पणजोबा म्हणा, आजोबा म्हणा, ती माणसं गेलेली आम्ही पाहिली. म्हणजे ही अनेक माणसं मृत्यूच्या स्वाधीन निरनिराळ्या कारणाने झालेली आम्ही पाहिलीत. पण तरीसुद्धा आम्हाला कधी असं वाटलं नाही की आपल्याला सुद्धा एक दिवस जायचं आहे बरं का. तरीही न म्हणे सुविचार. तैसे नव्हती संत जना ते तो अत्यंत सावधान, अंतःकालाचे पूर्ण ज्ञान ठावे निजे निर्माण तयात आहे. पण संत तसे नाही. संतांना आपलं कधी मृत्यू आहे ते सगळं माहिती असतं. देह असे तो अति प्रीती भक्ता लागे देहे जिजते देहावसाने ही देहावस्थिती निज भक्त ही ते लाविते. जोपर्यंत देह आहे संतांना काय स्वतःचा प्रपंच आहे का? नाही. ते समाजाचा प्रपंच करत असतात, समाजाची काळजी घेत असतात, आई चिंता करतो विश्वाची, असे असतात. देह असे तो अतिप्रीती भक्ता लागे देह जिजती देहावसानी ही देहावस्थिती निजभक्त ही ते लाविती. आणि देह ठेवल्यानंतर सुद्धा भक्तांचं कल्याण करतात. देह ठेवावयाच्या आधी कोणी आपली बांधती समाधी की पुढे निज देहा विश्रांती मिळावी निश्चिती ते स्थानी. आणि आपण मृत्यूनंतर म्हणजे हा देह समाप्त झाल्यानंतर आपल्या ह्या देहाला कुठे समाधी द्यायची ते सुद्धा संत आधीच सांगतात. तैसे बाबांनी केले परिते आधी कोणा न कळले समाधी मंदिर बांधून घेतले अघटित केले तयाने. बाबाने आधीच समाधी मंदिर बांधून घेतलं, पण लोकांना कळलं नाही की हे बाबाने आपल्या स्वतःसाठीच बांधले म्हणून. नागपूरस्थ मोठे धनिक बापूसाहेब बुट्टी नामक तया असते बाबांचे स्मारक उभवले देख बाबांनी. नागपूरचे बापूसाहेब बुट्टींकडनं हे बांधकाम बाबांनी करून घेतलं. बापूसाहेब परमभक्त साई चरणी नित्यानुत झाले निज परिवारासहित राहिले शिर्डी सेवेत. धरून साई चरणी हे तर नित्यानुवर्ती तेथे वसत पुढे हे तैसे नित्यांकित राहावे शिर्डीत वाटले. बापूसाहेबांना वाटलं आता आपण बाबांच्या सेवेत शिर्डीलाच राहावं. घ्यावी एखादी जागा विकत उठवावी, एक छोटी इमारत स्वतंत्रपणे वसावी. तेथं आले की मनात यांच्या म्हणाले एखादी जागा घ्यावी आणि तिथं एखादा आपलं निवासस्थान बांधावं असं बापू बुटींच्या मनात आलं. येथे हे पेरले मूळ बीज तयाचा वृक्ष मंदिराचं दृश्य स्मारक भक्तकाचं साई महाराज प्रेमाचे. ही प्रेरणासुद्धा बाबांनीच त्यांच्या मनामध्ये निर्माण केली आणि त्यामुळे आजचं हे वैभव आपल्याला दिसतं.
कैसा कैसा याचा उभारा झाला उपक्रम कोण्या प्रकारा, कैसा आला आकारा वृत्तांत सारा उधारा. विचार हे ऐसे चित्ती दीक्षितांची या माडीवरती बापूसाहेब निर्देशची दृष्टांत निघते मौजेचा. दीक्षितांच्या घरी माडीवरती बापूसाहेब झोपलेले असताना, बापूसाहेब बुटी झोपलेले असतात, त्यांना एक दृष्टांत झाला. तेथे जे का बिछाण्यात माधवरावही असता निर्दिष्ट, त्यासही तो दृष्टांत परमविस्मित दोघेही. जसा दृष्टांत बापूसाहेबांना झाला तसाच माधवरावांना पण झाला. बापूसाहेब स्वप्न देखील बाबा दया त्या अज्ञापिते आपणही आपला वाडा निश्चिती देवळा भोवती बांधावा. होता क्षणीचा हा दृष्टांत बापूसाहेब झाले जागृत. अमोल स्वप्न आठविता असं नसते निजेशीचे. इकडे ऐसे चालले असता माधवराव ऐकले रडता, बुट्टी दयासला गेवा ओरडता निद्राचा असता मावळले. काहो आपण का रडता ऐसे माधवरावास पुसता, म्हणती श्रींचे प्रेमोद्गार परिसरा प्रेमोद्रेकता पावलं. बाष्प गदगद झाला कंठ, नैनी आसवे वाहिली उद्वड. प्रेम नावरे आवृता उत्कट झाले परिस्फुटित रुदनात. येऊन बाबा माझ्या निकट आज्ञा दिली मधला स्पष्ट, वाडा देऊळ होऊ द्या प्रगट पूर्वीनाविष्ट सर्वांचे. जसं बुटीला स्वप्न पडलं तसं माधवराव स्वप्न पडलं. माधवराव रडत उठले. बुटी विचार का एवढ्या रात्री का रडता? म्हणले असं असं मला स्वप्न पडले. बुटी म्हणले मलाही तेच स्वप्न पडले की बाबाने सांगितलंय की आता या ठिकाणी मोठा वाडा बांधा, देऊळ बांधा. मी सर्वांच्या मनोकामना पूर्ण करीन. बापूसाहेबांतरी विस्मिता दोघाला की एकच दृष्टांत मग झाले. संशय देत कार्योद्योत निश्चित. बुटी स्वय गर्भश्रीमंत वाडा देऊळ बांधू समर्थ. माधवराव केवळ सुख असतं एकच दृष्टांत होतात. परस्परांची स्वप्ने जोडली परमानंदा भरती आली. रूपरेखा निश्चित केली योजना अनुमोदली काकाने. असो उदय प्रातकाळी तिघे आता असता भावाजवळी. बाबा नित्य प्रेमसमेळी मुखन्याटी श्यामाचे. श्यामावदे देवा हा खेळ काय आहे तुझा कळ, झोपही न घेऊ देशी निश्चळ तेथे आम्हा ते बळविशी. दुसऱ्या तिघे आले. दीक्षित आले, बापू बुटी आले, श्यामराव देशपांडे आले. आणि सकाळी बाबांचं दर्शन घेताना श्यामराव बाबांना म्हणतात, बाबा आम्हाला साधी झोपही तुम्ही घेऊ देत नाही. झोपेमध्ये सुद्धा तुम्ही आमच्या बरोबरच असतात. तेव्हा बाबा ते प्रसूने असते आपले कानी वदत आम्ही आपले ठिकाणी म्हणून कोणी म्हणत कोणी काही. ते म्हणले बघा भाऊ मी तर कुठं आहे मशिदीत, तुम्हाला कशाला त्रास द्यायला येईल तिथे. असो मग ती पूर्वोक्त योजना मांडली. बाबांच्या अनुमोदना झाली तात्काळ. बाबांच्या अनुज्ञा मंदिर सदना बांधावया. आणि मग बाबांना त्याने विनंती केली की बाबा आपलं मंदिर आणि आजूबाजूला परिसर बांधावा अशी आमची इच्छा आहे. माधवरावाने बांधली. कंबर झाला तळमजला तळघर, त्याचे हातून झाली विहीर. काम हे थोर पोहोचले. माधवरावाने मग मनाचा निश्चय केला आणि तळमजला आणि तळघर त्यांचे बांधून झालेलं आहे. विहीर बांधून झाली. लेंडीवरी जात असता अथवा तिथून मागे फिरता खिडक्या वाज बाऱ्या दारे बसविता. बाबा उत्सुकता अवलोकिता वदत करून तर्जनीवरी. येथे दार येथे बारी आहे, येथे पूर्वेस काढा गॅलरी शोभा बरी दिसेल. आणि मग बाबा लेंडीला जाता येता त्या वाड्यामध्ये कुठे दारा असावीत, कुठे खिडक्या असाव्यात, कसं बांधावं याचं मार्गदर्शन करायचे. पुढे कार्यकारणानिमित्त बाबासाहेब दोघांच्या हस्ते पुढील काम होणारे होते ते मग ते सोपवले. पुढचं काम बापूसाहेब दोघांच्यावरती सोपवलं. ऐसे काम होता स्फुरण झाले. बुट्टीच्या चित्ता यातची गाभारा धरिता मुरलीधर स्थापिता येईल. मुली इथे गाभारा बांधू आणि मुरलीधराची स्थापना करू. कल्पनेचा झाला उदय परिण पुसता बाबांचा मनोदय. बुट्टीनं आरंभित काही कार्य बिना गुरुवारे आज्ञापना. पण बाबांची आज्ञा झाल्याशिवाय काही करायचं नाही हा त्यांचा निश्चय होता. हा तो त्यांचा नित्यनियम. अनुज्ञा बाबांची हेच वर्णन नाही. ऐसे एकही कर्माचे अविण उपक्रम जयाते. किमर्थ व्हावे मध्ये दालन काय आहे त्याचे प्रयोजन. तुम्हीकडे भित्ती पाडून करावे स्थापन मुरलीधरा. दालनाचे व्हावे देवालय. बापूसाहेब यांचा मनोदय पुरी पुसावा. बाबांचा आशय असल्यास निसंशय करावे. म्हणून वदले माधवरावा आपण बाबांचा विचार घ्यावा. मग पुढील आक्रमा योजावा रुचेल देवा तैशापरे. बाबा फेरीवर असता वाडियाच्या सन्निधीता. द्वारा निकिट स्वारी पाहता काय पुसता तर श्यामराव.
देवा बापूसाहेब होती दालनाच्या दोन्ही भिंती पाडून तेथे स्थापू प्रीती कृष्णमूर्ती मुरलीधर. बापूसाहेब शामराव विचारलं, देवा बापूसाहेब म्हणतात की इकडे या दालनाच्या दोन्ही भिंती पाडून तिथे गोपालकृष्णाची मूर्ती बसवावी. मध्यभागी चौकबाचा धनुकुळ तेथे सिंहासनावरील मुरलीधर विराजमान शोभायमान दिसेल. ऐसे बापूसाहेब विजेते परी पाहिजे आपले अनुमती देऊळवाडा दोन्ही रीती हातोहाती होतील. ऐकून श्यामाची युक्ती बाबा आनंदे बरे म्हणती. देऊळ पूर्ण झाल्यावरती येऊ की वस्ती सापणी. म्हणजे देऊळ पूर्ण झाल्यावर आम्ही पण इथंच बसलेले येऊत म्हणाले. लावून वाड्याकडे दृष्टी बाबा करीत मधुर गोष्टी. वाडा पुरा झाल्या पाठी आपुले साठीच तो लावू. म्हणजे वाडा पुरा झाल्यानंतर आपल्याच काम आम्हीच तिथे येऊत म्हणाले. तेथेच आपण बोलू चालू तेथेच आपण अवघे खेळू प्रेमे आपणा कवटाळू भोगू सुखाळू आनंदाचा. तिथेच आपण सर्वजण गप्पा गोष्टी करूत म्हणाले. असो तेव्हा साईप्रद माधवराव जयसे पुत्र द्यायची जरी अनुज्ञा निश्चित पायासे मुहूर्त करू के. बरी आहे ना देवा वेळ फोडावया आणू का नारळ फोड फोड म्हणतात तात्काळ आणून सिपळ फोडले. देवा ही वेळ चांगली आहे ना. बाबा म्हणाले फोड नारळ. असो पुढे झाला गाभारा मुरलीधर देवाचा चौथरा मूर्ती ही एका कारागिरात सोपवली की करावया. पुढे आली ऐशी वेळ बाबा चाले दुखणे प्रवळ निकट बातला अंत काळत करी अंतरी तळमळ भक्तांच्या. आता चौथरा बांधून झाला गाभारा बांधून झाला आणि त्याच्यावर गोपाळकृष्णाची मूर्ती बसवावी असं त्यांच्या मनात आहे. तेवढ्यात बाबांची तब्येत बिघडत चालली. पुढे आली ऐशी वेळ बाबा चाले दुखणे प्रबळ निकट पारला काळ अंतरी तळमळ भक्तांच्या. बापूसाहेबा स्वस्त चित्ती आता पुढे या वाड्याची स्थिती काय होईल न कळे निश्चिती म्हणून कंती उद्भवली. इथं उत्तरवाचे पाय मंदिरासे या लागतील काय लाखो रुपये झाले वे अंती हा व्यत्यय पाहतला. आता एवढा मोठा आपण वाडा बांधला आणि बाबांना एवढं मोठं दुखणं झालं आहे. बाबा आता या वाड्यात राहायला कसे येणार असा विचार त्यांच्या मनात आला. बाबाने देह ठेवल्यावर एक कशाच मुरलीधर घर कशाच वाडा अथवा मंदिर दुष्टितांतर बुट्टीचे. म्हणजे बाबाने जर देह ठेवला तर मग एवढ्या मोठ्या वाड्याचा उपयोग काय. एवढं मोठं गोपाळकृष्णाचं मंदिर बांधून काय करायचं. बाबा नसतील तर काय उपयोग आहे. पुढे कर्मधर्म संयोगे अंत समयी साई नियोगे झाले वाड्याच्या महद्वागे मनाजोगे सकळांच्या. मजला वाड्यात द्या ठेवून हे अंतकाळी बाबाचे वचन निघता बाबाच्या मुखातून झाले निश्चिंत मन सगळ्या सर्वांचे. बाबा म्हणाले शेवटी मला ह्या वाड्यातच ठेवा. सर्वांना बरं वाटलं की ज्या हेतूने आपण हा वाडा बांधलाय बाबा तिथे राहतील. मजला वाड्यात द्या ठेवून हे अंतकाळीचे बाबाचे वचन निघता बाबांच्या मुखातून झाले निश्चिंत मन सर्वांचे. मग ते पवित्र साई शरीर झाले गाभार्या माझे स्थिर वाडा झाला समाधी मंदिर आघात चरित्र साईचे. धन्य भाग्य त्या बुटीचे दयाच्या गृही स्वसत्तेचे विसावे शरीर श्री साईचे नामदयाचे अतिपावन. त्या बुटीचं भाग्य केवढे बघा. बुटीच्या हातनं वाडा बाबांनी बांधून घेतला. घडोत भोग इष्टनिष्ठ साई एक राखिता संतुष्ट वर्तता मागे यथोपदिष्ट लाभे लाभिष्ट अचूक. बाबांच्या सांगितल्याप्रमाणे आपण वागलो तर आपलं कल्याण आहे. कथा वक्ता आणि वदना जेथे साई समर्थ आपण तेथे हेमाड पडतं हेमाड कोटील कोण उगाष्टोपण नावाचा. कथा बाबांचीच. वक्ता कोण आहे दिसायला हेमाडपंत आहेत पण ते बाबाच आपल्या मुखातनं हे वदून घेत आहे. कथा वक्ता आणि वदना हे आपलं शरीरसुद्धा बाबांचं आहे. चालेही शरीर कोणाचे सत्य. कथा वक्ता आणि वदना जेथे साई समर्थ आपण तेथे हेमाड कोठील कवण उगाष्टोपण नावाचा. कोणाने व्यवहारासाठी हेमाडपंतांनी लिहिले असं लोक म्हणतील पण ते बाबानेच लिहून घेतलं. जसं आपण आता कथा करतो म्हणतील कोणी अमुक ग्रहस्थानी कथा केली पण ती आपण केलेली नाही. ती बाबा आपल्याकडनं वधून घेत आहेत. म्हणून पुढे होईल प्रेरणा तैसीच कथा गेले श्रवणा. पुढे होईल जी जी रचना तीची विवेचना काज. स्वस्ती श्री संत सज्जन वेळते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सत्यते गीता विशिष्ट श्लोकार्थ निवेदनम तथा समाधी मंदिर निर्माणम नाम 149तमोऽध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. साईनाथ महाराज की जय. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै
नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। साईनाथ महाराज की जय। आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरणार जपळी, द्यावा दासा विसावा भक्ता विसावा। आरती साई बाबा जाडूनिया नंग, स्वस्वरूपी राहे दंग, मोक्षु जनदावी निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग। आरती साई बाबा जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव, गाविसी दया घनाईसी तुझी ही माव, तुझी ही माव। आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा, अगाध तव करणे मार्ग दाविसी अनाथा, दाविसी अनाथा। आरती साई बाबा कलियुगी अवतार, सगुण ब्रह्म साचार, अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर, दत्त दिगंबर। आरती साई बाबा आठादिसा गुरुवारी, भक्त करी तिवारी, प्रभुपद पहावया भव भय निवारी, भय निवारी। आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा, तव चरण रज सेवा, मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा, देवाधिदेवा। आरती साई बाबा इच्छित दिन चातक, निर्मल तोय निज सुख, पाजावे माधवाया सांभाळा पुरी भाक, अपुरी भाक। आरती साई बाबा आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरणार जतळी, द्यावा दासा विसावा भक्ता विसावा। आरती साई बाबा रंगण वंदिन चरण डोळ्यानी पाहिन रूप तुझे, प्रेमे अरंगेन आनंद पूजन भावे वाळीन म्हणेन। त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्याधरं त्वमेव, त्वमेव सर्वं देव। कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रभुमेतेन सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम हरे राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। साईनाथ महाराज की जय।